सर्वांना नमस्कार. चांद मातला या स्टोरीचे 59 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. चंद्रा शशीला म्हणाली गाडीमध्ये, मी तिथं आले आणि म्हणून तुझ्या बाबाचा जीव वाचला, नाहीतर त्यांना गोळी लागून ते मेले असते. शशीला आता तिचा राग आला. त्यानं गाडी थांबवली आणि म्हणाला, उतर खाली, आत्ताच्या आत्ता उतर खाली, आणि तुला कुठं जायचं तिकडं जा. तशी चंद्रा गप्प बसली. तरीही पुन्हा शशी म्हणाला, उतर खाली म्हणालो ना, तर उतर. चंद्रानं आता गुपचूप कान पकडले आणि सारी सारी असं म्हणाली आणि गप्प बसली. तसा शशी थोडा गालात हसला आणि गाडी सुरू करून म्हणाला, ते सारी नसतं, सॉरी असतं. आणि तुला नीट बोलता येत नसेल तर बोलू नकोस. तुझं इंग्लिश ऐकलं की मला गाडीतून उडी मारावी वाटते. मग चंद्रा आता गप्पच बसली. ते अड्ड्यापर्यंत येईपर्यंत बोलली नाही. मग तिथं गेल्यावर दोघेही झोपले. शशी नेहमीसारखा पटकन झोपला आणि चंद्रा मात्र त्याचा तो विंचू कुठे आहे ते व्यवस्थित बघूनच झोपली. तिला तर भीतीच वाटायची त्या विंचूची. आणि झोप लागत असतानाच शशीला काहीतरी आठवलं. तसा शशी पुन्हा उठला आणि त्यानं रवी शेठना फोन लावला आणि म्हणाला, बाबा तुम्ही पोहोचलात का? आणि रवी शेठ म्हणाले, हो बेटा, जास्त काळजी करू नकोस, आता तू रेस्ट घे आणि उद्या तयार राहा, आपल्याला उद्या एका ठिकाणी जायचं आहे. शशी म्हणाला, बाबा कुठे जायचं आहे? आणि रवी शेठ म्हणाले, फोनवर नको बोलूया, प्रत्यक्ष भेटल्यावर बोलूच की. आणि शशी म्हणाला, ओके, आणि त्यानं फोन ठेवला. आणि आता शशीच्या आवाजानं चंद्राची झोप उडाली होती. आणि शशी आणि रवी शेठ यांचं ते संभाषण ऐकलं तशी चंद्रा त्याला लगेच म्हणाली, आता तू उद्या पण कुठेतरी जाणार होय? मला सोडून जाशील का? मग मी पण येणार. आणि शशी तिच्याकडे चकित होऊन बघत म्हणाला, तुला सोडून म्हणजे? आता तू काय मला तुझ्या पदराला बांधून ठेवशील का मांजरासारखं? मला माझी कामं आहेत, आणि पुन्हा जर असं काहीतरी करून माझ्या मागं आलीस ना तर लक्षात ठेव, एकदा माफ केलं ते सुद्धा बाबांचा जीव वाचवला म्हणून, पुन्हा नाही तुला माफ करणार. असं शशी म्हणून तिला ओरडला. आणि चंद्राला आता तिच्या गंगीची म्हणजेच मांजरणीची आठवण यायला लागली आणि म्हणाली, हो मी ना खरं तर आमच्या गंगीला बांधूनच ठेवायचे माझ्या ओढणीला, पण आता तिला करमत असेल की नसेल कुणास ठाऊक. असं म्हणून चंद्रा उदास झाली. आणि शशी तिच्याकडे दुर्लक्ष करून झोपायचं सोडून पुन्हा सिगारेट पेटवून धूर सोडत बसला. आणि त्याला सिगारेट ओढताना बघितलं आणि तिला राग आला. आणि मनात म्हणाली, आता याला किती सांगायचं, बिडी ओढू नको, बिडी ओढू नको, पण ऐकेल तर शपथ, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, असं मनात म्हणाली. आणि चंद्रा त्याच्याकडे पाठ करून झोपली. शशीनं आता सिगारेटचा एक झुरका मारला आणि धूर सोडून तिच्या पाठीकडं बघितलं. आणि जशी तिची गोरी गोरी पाठ पाहिली तसा शशी सिगारेट ओढायचा विसरूनच गेला आणि भान हरवून एकटक तो तिच्या विस्तीर्ण पाठीकडे बघत होता. घट्ट ब्लाऊज घातला होता तिनं आणि तो तिच्या टचीत बांधा असलेल्या शरीरात अगदी रुतला होता. आणि त्यातून तिची ती गोरी भरलेली पाठ अगदी उठून दिसत होती. आणि तिकडं बघून शशीचे डोळे आता नशिले व्हायला लागले आणि तो त्याच्या ओठांवरून जीभ फिरवायला लागला अस्वस्थपणे. त्याच्या श्वासांची गती वाढायला लागली आणि त्याच्या डोक्यात झिंझिण्या मारायला लागल्या. आणि एकंदरीतच शशीची अवस्था थोडी बिकटच व्हायला लागली चंद्राची गोरी गोरी पाठ बघून. त्याच्याही नकळत त्यानं त्याच्याच मांडीवर त्याची सिगारेट टेकवली आणि त्याला जोरात चटका बसला आणि तो ओरडला, ऐक. तसं चंद्रानं पटकन पाठीमागं बघितलं आणि घाबरून म्हणाली, काय झालं? आणि पळतच त्याच्याजवळ आली. आणि शशी त्याची मांडी झटकत होता आणि काहीच बोलत नव्हता. चंद्रानं आता सरळ त्याच्या मांडीवरच हात ठेवला आणि म्हणाली, काय झालं र? अरे देवा, हे काय केलं तू? स्वतःला पळवलंस का? असं म्हणून ती फुंकर घालत होती त्याच्या मांडीवर. त्याच्या दुसऱ्या मांडीवरही एक हात होता तिचा.
आणि फुंकर घालणारे तिचे लाल चुटूक ओठ बघून शशी आणखीन घायाळ व्हायला लागला आणि तो आवंढ्यावर आवंढे गिळत होता. आणि त्याच्या आतमध्ये काय काय चलबिचल चालली होती आणि सगळ्या भावनांचं मिश्रण होत होतं हे तो आत्ता सांगू शकत नव्हता कोणालाच. आणि मग तो बरा आहे असं बघून थोड्या वेळानं चंद्रा म्हणाली, आता कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? असं म्हणून म्हणती की बिड्या ओढू नको तर माझं कोण ऐकतं, एखाद्या दिवशी आग लावून घेशील. असं म्हणून ती बोलली. तो ऐकत नव्हता आणि ती म्हणाली, अरे तुला बोलते मी, कुठं बघतोयस? असं म्हणून तिनं त्याच्या हाताला पकडून हलवलं. तसा शशी भानावर आला आणि तिला म्हणाला, तू इथं कशाला आलीस? तू तुझ्या जागेवर जाऊन झोप आणि पाठीवर पदर घेऊन झोप. पूर्ण अंगावर पदर घेऊन झोप बरं, नाहीतर पांघरूनच घेऊन झोप. चंद्रा म्हणाली, का? आता तुला माझ्या झोपण्याची पण अडचण आहे का? तुला नक्की कशा कशाची अडचण आहे? शशी चाचरत तिच्याकडे बघायचं टाळून म्हणाला, हो मी सांगतो तसंच झोपायचं, नाहीतर आत्ताच्या आत्ता शटर उघडून बाहेर जायचं. चंद्रानं त्याच्याकडे रागात बघितलं आणि तिनं पूर्ण पदर स्वतःभोवती लपेटून घेतला आणि त्याच्याकडे पाठ करून झोपली आणि मनात म्हणाली, मसन्या कुठला, नीट सांगत पण नाही, नीट बोलत पण नाही. आणि दिलीप कुमार म्हणतं की याच्याशी लग्न कर, याला नीट बोलायला पण येत नाही. असं म्हणून तिनं तिच्या छातीजवळचं ते लॉकेट हळूच बाहेर काढलं आणि हळूच त्यावर तिचे ओठ टेकवले आणि मग काही क्षण डोळे झाकून घेतले आणि तिला तेच त्या रात्रीचं ते चुंबन आठवलं. आणि अजूनही ते चुंबन चंद्राच्या मनावर आणि मेंदूवर जसंच्या तसं कोरलेलं होतं, कारण पहिलं चुंबन होतं ते. त्यांना घट्ट पकडलेली तिची मनगट, तिच्या कमरेपासून खाली अंगावर टाकलेला पाय आणि तोंडामध्ये घातलेलं तोंड. आणि त्याच क्षणी चंद्रानं सगळा विरोध सोडून दिला होता आणि त्या पहिल्या चुंबनाचा आनंद घेत होती. नुकतंच सकाळीच तिला ते पावसातलं स्वप्न पडायला आणि संध्याकाळी हे चुंबन मिळायला. आणि हा योगायोग असेल का की काही संकेत, असं तिला वाटायचं. आता हे तिला सगळं आठवलं आणि ती मनातच म्हणाली, ह्योच भेटला पाहिजे मला, ह्यो लाकेटवाला, हाच खरा मर्द, मी याच्याशीच लग्न करणार, ह्यो नको बिड्या फुक्या. असं म्हणून ते लॉकेट पुन्हा छातीला लावून झोपली. आणि आता शशीसुद्धा आता ती झोपली म्हटल्यावर तसाच झोपला खुर्चीत. आणि जेव्हा सकाळी उठला तेव्हा त्यानं बघितलं तर चंद्रा पुन्हा पाठ उघडी टाकून झोपली होती. आणि आता त्याला पुन्हा कसं तरी व्हायला लागलं. आणि मग त्यानं तिच्याकडे बघत बसण्यापेक्षा तिला झाकूनच टाकण्यासाठी पांघरून टाकायला गेला तिच्याजवळ. आणि तिच्या खांद्यावर पांघरून ठेवताना तिच्या हातात त्याला काहीतरी दिसलं. तो काळा धागा चंद्राच्या मुठीतून बाहेर आला होता आणि लॉकेट मुठीत होतं. आणि हे काय आहे हे बघण्यासाठी शशीनं हळूच तो धागा ओढला. तशी चंद्राला लगेच जाग आली आणि ती म्हणाली, काय करतोस र? तसा शशी गडबडला आणि म्हणाला, काय नाही, ते तुझ्या हातात काय आहे ते बघत होतो. चंद्रा म्हणाली, तुला काय करायचं? काय पण असू दे, आण. आणि माझ्या इतक्या जवळ कशाला आलास? शशी म्हणाला, इतकं काय सोन्याचं चांदीचं ऐवज आहे ग, दाखव तरी. काहीच का दाखवत नाहीस मला? चंद्रा म्हणाली, आहे, सोन्याचा ऐवज आहे असं समज, नाही दाखवणार तुला. आणि शशी म्हणाला, कसं दाखवत नाही तेच बघतो. असं म्हणून तो हत्याला पेटला आणि तिच्या हातातून ते हिसकावून घेण्यासाठी मागे लागला. आणि आता त्यानं तिचा हात पकडला, पण आता चंद्रासुद्धा ऐकत नव्हती. त्यातच शशीच्या हाताचे धक्के तिच्या छातीला बसायचे आणि ती शहारून जायची. तिच्या शरीराला शशीचा स्पर्श व्हायचा आणि चंद्रा कधी कधी त्याच्याकडे लाजून बघायची. पण शशी मात्र तिच्याकडे लक्ष न देता त्या लॉकेटवर लक्ष देत होता. बहुतेक त्यानं तो धागा ओळखला होता की काय कोणास ठाऊक, म्हणून त्याला ते लॉकेट बघायचं होतं. आता ते लॉकेट हीच एकमेव निशाणी होती. त्या रात्री त्या घरात चुंबन करणारे ते दोघेच होते याची, आणि तीच एकमेव खून होती.
त्या दोघांची ओळख पटवणारी. आणि आता त्याचवेळी चंद्रानं त्याच्या हातातून मूठ हिसकावून घेतली आणि पटकन ते लॉकेट तिच्या झंपरच्या आतच लपवलं आणि दोन्ही हात वर गेले सरेंडर केल्यासारखे आणि म्हणाली, आता घेऊन दाखव. तसं शशीनंही तिच्याकडे रागात बघितलं आणि तो सारखा सारखा तिने ते लॉकेट लपवलंय तिथे तिच्या छातीकडं बघायचा आणि त्याला खूप कसं तरी व्हायचं. आणि त्याचं लक्ष कुठे आहे ते बघून चंद्रा म्हणाली, लाज वाटते का तिकडं बघायला, काय बघतोस रे? तसं शशी रागातच पण बारीक तोंड करून तिथनं उठला आणि म्हणाला, काय महत्त्वाचं होतं कुणाच ठाऊक, दाखवत पण नाही. आणि चंद्रा म्हणाली, आहे खूप महत्त्वाचं आहे, तुला काय करायचं? असं समज की ते माझ्या खूप जवळच आहे. आणि शशी म्हणाला, तू मला नाट्य नाही दाखवलं तर? आणि त्याच्या आधीच चंद्रा म्हणाली, मी इथून निघून जाईन, मी तयार आहे, पण तुला ते दाखवणार नाही. आणि शशीनं तोंड वाकडं केलं. आता तर चंद्रा इथून जायला पण तयार आहे, पण ते काय आहे हे दाखवत नव्हती. आणि मग तो तिला सुकादम देऊन गेला, निघालोय मी, संध्याकाळी कधी येईन माहीत नाही, इथून कुठेही बाहेर जायचं नाही, दिलीप कुमार त्याला जेवायला घेऊन येईल, कळलं? आणि निघून गेला. मग तो थेट रवी शेठच्याच घरी गेला. गेल्या त्याच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आला. डायनिंग टेबलवर त्यानं त्या दोघांना नमस्कार केला आणि म्हणाला, बाबा तुम्ही रात्री म्हणाला होतात की काहीतरी काम आहे. आणि आता त्या दोघांनीही बोलायला सुरुवात करायच्या आधीच शारदानं रवी शेठ आणि शशीला आरती दिली. आता रवी शेठने आरती घेतली पण शशीनं आरती घेतली नाही आणि तो नेहमी तसाच करायचा. कितीही वेळा आरती देऊ द्या, तो आरती घेत नव्हता, हातही लावत नव्हता आणि जोडतही नव्हता. पण शारदा मात्र त्याला नेहमी आरती पुढे करायच्याच आणि शशी तोंड फिरवायचा. मग त्यांनी मंदिरामध्ये आरतीचा दिवा ठेवला आणि म्हणाल्या, पण माझं काय काम आहे ते ऐक. अजित, तू चंद्राला एकटी का सोडलीस? आणि आता हे ऐकलं तसं शशी चकित होऊन म्हणाला, मा तुला कसं कळलं? मा म्हणाल्या, हो तुझे बाबा मला सगळं सांगतात आणि तसंच प्रत्येक नवऱ्याने बायकोला सगळं सांगितलं पाहिजे, दोघांमध्ये विश्वास असावा, ट्रान्सपरन्सी असावी, हो ना शेठजी? आणि शशी म्हणाला, मा एक मिनिट, हे नवरा बायकोच्या नात्याबद्दल तू का मला सांगतेस? मी लग्न करणार नाही. आणि मा म्हणाल्या, ते पुढचं पुढं बघू, पण तू त्या अड्ड्यावर त्या मुलीला एकटी का सोडतोस? इथे आण आपल्या घरी. अजित, ती तुझी जबाबदारी आहे आणि तिला काही झालं तर कोण जबाबदार? शशी आता गप्प बसला आणि म्हणाला, मा मी तिला तिच्या गावाला सोडून येणार आहे, थोडासा प्रॉब्लेम आहे तिच्या गावामध्ये, तो मिटला की सगळं नीट होईल. आणि तिच्यासाठी प्लीज काहीही स्वप्न बघू नका, कारण मी लग्न करणार नाही तिच्याशी, असं शशी निक्षून म्हणाला. आणि रवी शेठ म्हणाले, पण अजित आम्ही कुठे म्हणालो तुला की तिच्याशीच लग्न कर, आम्ही तर तिच्याविषयी काही बोललोच नाही, तुझं आणि तिच्या लग्नाविषयी तर नाहीच नाही, आम्ही असंच कॉमन बोलतोय आणि बहुतेक तूच तिची स्वप्न बघतोस ना. आणि आता शशीनं जीभ चावली आणि शांतच झाला आणि आपण हे काय बोलून गेलो असं त्याला वाटलं. आणि शारदा आणि रवी शेठ त्याच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होते आणि बहुतेक त्याचीच पुरी पकडली असं त्यांना वाटलं. आणि त्या दोघांना असं गालात हसताना बघून शशी गोरामोरा झाला. आणि चोराच्या मनात चांदणे यालाच म्हणतात असं म्हणून रवी शेठ हसायला लागले.